मला मोटर स्पोर्ट्स हे माझं लाईफ आहे हं. आणि मी जर हे नाही केलं तर आय विल नॉट बी द सेम पर्सन. तरुणांना ते एक पॅशन सुद्धा असतं, गाडी भरधाव वेगानं चालवायची. हे सगळ्यांना बऱ्याचशा लोकांना आवडतं किंवा किती लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात? यंग जनरेशन 5-10 हजार लोक तर नक्की भाग घेत असतील भारतामध्ये. हो. प्रत्येक विकेंडला भारतामध्ये एका विकेंडला मी म्हणतो 40 ते 50 रेसेस नक्की असतील भारतामध्ये. तुम्ही म्हणजे कसं एंटर केलं या सगळ्या रेसिंगच्या जगामध्ये? 1980-81 साली अच्छा. आम्ही टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, हां, हां. दारच उघडायचे बंद व्हायचे. हां, एक कार्यक्रम यायचा वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स म्हणून. हां, हां. त्याच्यामध्ये मी वर्ल्ड चॅम्पियनशिपची रॅली पाहिली मी त्याच्यामध्ये आणि ते पाहून मला खूप फॅसिनेट झालं. हां. एक 6वी-7व्या मुलाला ते बघणं नवीन होतं. जी कामं आहे ते तुम्ही स्पीडमध्ये करायचं, हो. तिकडे प्रॅक्टिस हो. त्या वेगळ्या पद्धतीने तुमची. इनफॅक्ट मी माझ्या घराच्या तरी ट्रॅक बनवला होता 1987 साली. ओ, अच्छा. मग घरापाशी ट्रॅक केला, मग सराव करायला चालू केली. अच्छा. त्याच्या दुसऱ्या रेसमध्ये कोल्हापूरला ट्रॅक होती, त्या रेसमध्ये फर्स्ट आलो. पण तुम्ही जेव्हा रेसिंग करत होता त्यावेळेला तुम्हाला कधी भीती वाटली? किंवा बरेचदा आता- झाले. हां. 200 पेक्षा जास्त ऍक्सिडेंट झाले. ओ. नाक तुटलं, हां, हां, हां. स्टिचेस आहेत, 5 स्टिचेस. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? काही नाही. तर तुम्ही एखादा खेळ खेळायला गेला तर लागणार तर आहेच. हं. पार्ट ऑफ मोटर स्पोर्ट्स. म्हणजे सर्वात जर रिस्की खेळ असेल तर मोटर स्पोर्ट्सच आहे जगातला. भारतातले मी काही इव्हेंट्स जिंकले, बरेचशा काही रॅली जिंकल्या, THD फॉर्मॅट, ऑटोक्रॉस, कार रॅलीज वगैरे. हं, हं, पण मग मी आंतरराष्ट्रीय जायचं ठरवलं हं. आणि मी मलेशियातनं माझी सुरुवात केली 2009 मध्ये. अच्छा. आणि 2011 मध्ये मी मलेशियन चॅम्पियनही झालो P9 फ्रंट व्हील ड्राईव्ह गटामध्ये. हं, हं. आणि 2013 मध्ये मी एशिया पॅसिफिक चॅम्पियन प्रोडक्शन कपमध्ये पण झालो. हं, हं. तर तिथून पुढे ती जर्नी सुरू झाली. मग मी युरोपमध्ये रेस चालवली, वर्ल्ड WRC चालवलं, वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिप चालवली आणि आत्ताच ह्या वर्षी मी डकार रॅली चालवली, हां. जी जगातील सर्वात अवघड रॅली मानली जाते. हा जो मग मोटर स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये एकतर झालं आपलं बाईकचं झालं रेसिंग, त्याच्यानंतर कारचं झालं. आता असं म्हणतायत की फ्युचरमध्ये फ्लाइंग कार येतील. हो, मग त्यावेळेला तसंही रेसिंग असू असू शकतं? शकेल, काही काही सांगता येत नाही. हां, हां. फ्लाइंग कार्स आता इलेक्ट्रिक कार्स पण रेसिंग करतात. ही फॉर्म्युला 1 आहे. हं. इलेक्ट्रिक कारचा पण वेगळा गट आहे. रिमोट कंट्रोलच्या कारचं पण रेसिंग होतं. हं. एरोप्लेन्सचे जे ॲक्रोबॅटिक रेसिंग ते पण असतात. हां, हां. जेट स्की रेसिंग आहे, बोट रेसिंग आहे. हं, हं. रेसिंग प्रत्येक गोष्ट जी मूव्ह होते त्याचं रेसिंग आहेच आहे वर्ल्डमध्ये. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. वाऱ्याच्या वेगावर स्वार होणं नेमकं काय असतं किंवा त्याच्यात जे थ्रिल आहे ते तुम्ही कधी अनुभवलंय किंवा अनुभवण्याचा विचारही केलाय? पण करू नका, कारण बऱ्याचशा वेळेला स्पीडला लिमिट असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जर वाऱ्याच्या वेगानं एखादी गाडी चालवायची असेल, बाईक चालवायची असेल तर आपल्याला फाईन बसू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जे तुमचं वाऱ्याच्या वेगानं धावण्याचं, गाडी चालवण्याचं जे पॅशन आहे, जे थ्रिल आहे, त्याला तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता, त्या क्षेत्रामध्ये नाव कमवू शकता. हे जग आहे रेसिंगचं. रेसिंगच्या जगाविषयी आपल्याला बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. मात्र रेसिंगमध्ये मास्टरी केलेले, इंटरनॅशनल लेवलवर ज्यांनी कार रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे, अनेक मेडल त्यांनी कमावलेले आहेत. 100पेक्षा जास्त कार रॅली, त्याचबरोबर मोटार बाईकच्या ज्या रॅली असतात त्याच्यामध्ये सहभागी होऊन रेसिंग केलं आहे आणि त्याचबरोबर एक जवळपास 1,200पेक्षा जास्त मेडल त्यांनी या रेसिंगमध्ये पटकावलेले आहेत. असे एक अव्वल दर्जाचे रेसर आणि आंतरराष्ट्रीय कार रॅली ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत. संजय टकले सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅम, आणि आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. वेलकम. खरं तर मला असं वाटतं की तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे, कारण आम्ही बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत आणि तुमच्याकडून रेसिंगविषयी सगळं काही जाणून घ्यायचं आहे. बऱ्याचशा लोकांना जसं सुरुवातीला सांगितलं की रेसिंग हे आपण टीव्हीमध्ये बघतो आणि ऑब्व्हियसली तरुणांना ते एक पॅशनसुद्धा असतं, गाडी भरधाव वेगानं चालवायची. हे सगळ्यांना, बऱ्याचशा लोकांना आवडतं, पण ते करू शकत नाही आणि केलं तरी पण त्यांना फाईन बसतो किंवा पोलीस त्यांना दट्ट्या देतात. हे म्हणजे ठरलेलं असतं, कारण त्यांना त्याचा जो वैध मार्ग आहे, लीगल मार्ग नेमका काय आहे, कशा पद्धतीनं रेसिंगमध्ये जायला पाहिजे, रेस करायला पाहिजे, हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं. तर मग या सगळ्या गोष्टी काय आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी तर सुरुवातीला मला हे विचारायचं आहे की हे जे रेसिंगचं जग आहे ते नेमकं काय असतं? रेसिंगचं जग अतिशय मोठं आहे. हं. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हा स्पोर्ट आहे. हं, हं. लाईक फुटबॉल, क्रिकेट, तसा मोटर स्पोर्ट्स म्हणतो आपण त्याला. हां. तर हा मोटर स्पोर्ट्सच आहे. तर याच्यामध्ये बाईक रेसिंग आहे, कार रेसिंग आहे, ट्रक रेसिंग आहे,
ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला कॉम्पिटिशन्स होतात, स्टेट लेवलला होतात, हां, हां. नॅशनल लेवलला होतात. भारतामध्ये हिमालयन रॅली खूप पॉप्युलर आहे हं, आपल्याकडे, हं, डेझर्ट स्टॉर्म रॅली पॉप्युलर आहे. मद्रासला सर्किट आहे, बुद्ध सर्किट आहे हं. दिल्लीमध्ये. तर मोटरस्पोर्टचे बरेच वेगवेगळे फॉर्म्स आहेत ॲक्च्युली. बाईक रेसिंग आहेत, सुपर हां. क्रॉस, डर्ट ट्रॅक, मोटोक्रॉस जे जम्प्स करतात बाईक्स. तर मोटरस्पोर्ट्स हा खूप मोठा वास्ट खेळ आहे ॲक्च्युली. हा अच्छा. स्पोर्टच आहे हा ओह! ॲक्च्युली. ओके. आणि ह्याच्यामध्ये हा युरोपियन देशामध्ये चालू झाला होता हं, हं, 1892 साली फ्रान्समध्ये. हं, हं, पहिली रेस पॅरिसहून निसपर्यंत झाली होती. हं. पहिली रेस इतिहासामध्ये. मग तिथं अच्छा. फेडरेशन स्थापन झालं मोटर स्पोर्ट्सचं. ओके. आणि भारतामध्ये 1972 मध्ये FMSCIची निर्मिती हं, झाली. हं. मग फेडरेशन भारतामध्ये फॉर आता मोटर स्थिती स्पोर्ट्स क्लब काय ऑफ आहे? इंडिया. म्हणजे आता कोणत्या लेव्हलवर हा स्पोर्ट्स खेळला जातो किंवा किती लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात? हजारो लोकं असतील. अच्छा. हजारो अतिशय. यंग जनरेशन 5,000-10,000 लोकं तर नक्की भाग घेत असतील भारतामध्ये. ओह! प्रत्येक वीकेंडला भारतामध्ये एका वीकेंडला मी म्हणतो 40 ते 50 रेसेस नक्की असतील हं, भारतामध्ये. हं, हं. अच्छा. हो, वेगळ्या-वेगळ्या प्रकारमध्ये म्हणजे डर्ट ट्रॅक, बाईक रेसिंग, ऑटोक्रॉस हं, हं. वेगळ्या-वेगळ्या स्पर्धा होत असतात. अच्छा. हो. आणि तुम्हाला याच्याविषयी माहिती कशी मिळाली होती? तुम्ही म्हणजे कसं एंटर केलं या सगळ्या रेसिंगच्या जगामध्ये? ॲक्चुअली मी शाळेमध्ये असताना 1980-81 साली अच्छा. मी टीव्ही जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, हां, हां. दारच उघडायचे, बंद व्हायचे. हां. एक कार्यक्रम यायचा वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स म्हणून. हां, हां. त्याच्यामध्ये मी वर्ल्ड चॅम्पियनशिपची रॅली पाहिली मी अच्छा. त्याच्यामध्ये. आणि त्या गाड्या जम्प्स करतात, साइडवेज ड्रिफ्ट होतात हं, हं. आणि ते पाहून मला खूप फॅसिनेट झालं. हां. एक 6वी-7व्यातल्या मुलाला अ, ते बघणं नवीन होतं. हं, हं. माझं गाव मांजरी आहे आणि खेडेगावामध्ये असं काहीतरी बघायला मिळणं हं. वॉज व्हेरी थ्रिलिंग टू मी. हां. आणि ते ते माझं फर्स्ट इंट्रोडक्शन होतं स्पीड आणि रेसिंगसाठी किंवा हां, हां. हे असं पण काहीतरी असतं अच्छा. कळण्यासाठी. मग 80 म्हणजे त्या दशकामध्ये तर कोणत्याही सुविधा नसतील किंवा काही नाही. कार सुद्धा खूप कमी लोकांकडे होत्या. हो, बाईक आमच्याकडे सुद्धा खूप बैलगाडी होती आणि हां. टांग्या होता. मग तुम्ही कसं प्रॅक्टिस केलं किंवा काय केलं या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी, प्रावीण्य मिळवण्यासाठी? ॲक्च्युली मी मोटर स्पोर्ट्समध्ये नंतर आलो, पण ती आवड तिथून निर्माण झाली. हां. पण जे पण काही मिळेल ते फास्ट चालवायचं. अच्छा. बैलगाडी असो, म्हणजे तुमची प्रॅक्टिस अशी सुरू होती. सुरू असं प्रॅक्टिस असं तेव्हा मला माहीत नव्हतं की मी रेसिंग करणार आहे. हां, पण चकार जरी खेळत सायकल जरी चालवत असेल, हां. ते स्पीड मला थ्रिल देत होतं. हं, हं. काही पण असो, ट्रॅक्टर होता माझ्याकडे. आम्ही शेती प्लाव करायचो, नांगरणे म्हणतात त्याला. हां, हां. आधी मी दिवसाला 1 एकर, 1.5 एकर करायचो. त्यानंतर मी दिवसाला 3-3 एकर करायला लागलो. अच्छा. तर ते एक स्पीडचं जे म्हणतो ना थ्रिल अनुभवला हां, हां, हां. तेव्हापासून मिळाला. मग शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. हं, हं. पळण्याची असेल, धावण्याची असेल किंवा स्पीडची गोष्टी असतील, तर हं, तिथून हं. ते स्पीडला सुरुवात झाली. आणि तेव्हा ते डोक्यात होतं, की मी कधीतरी कार रेसिंग करेल. हं, हं. असं ते डोक्यात होतं कधीतरी, की मी कार रेसिंग करेल मी भारतासाठी किंवा रिप्रेझेंट करेल. मला पण असंच व्हायचं आहे. हां, हां. ह्याच्यात का करिअर करायचं नाही? हां. असं त्या एक 12-13 वर्षाच्या मुलाच्या डोक्यामध्ये बसलं गेलं. अच्छा. ॲक्च्युअली. पण तुम्हाला मग ट्रॅक कुठून मिळाला? म्हणजे इथे रेसिंगसाठी तुम्ही प्रॅक्टिस करत होता, स्पीडचं क्रेझ होतं तुम्हाला, हो. सगळ्या गोष्टी स्पीडमध्ये करत होतात? ब्रेक कुठे मिळाला? तर हां. पुण्यामध्ये एक मोटरसायकल क्लब होता, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन. अच्छा. बाईकचा क्लब होता. तो सर्वात पहिल्यांदा मी जॉइन केला 1987 साली. हं, हं. एक नॉमिनल मेंबरशिप फी भरून त्याच्यामध्ये. हां. आणि तिथून मग मी माझी बायकिंगचं करिअरचं सुरुवात केली. अच्छा. मग डर्ट ट्रॅक रेस, मोटोक्रॉस, सुपरक्रॉस. हं, हं. तर 14 वर्षाचं बायकिंग रेसिंगचं करिअर केलं मी त्याच्यात अच्छा. तेव्हा तिथून पुढे. ओके. तिथून पुढे तसं ते जर्नी सुरू झाली. हं, हं. तेव्हाही मला माहीत नव्हतं की मी पुढे जाऊन काय करणार आहे. हां, हां, हां. फक्त थ्रिल एन्जॉय करायचं आणि गाड्यांची आवड होती तिथून ती हां. निर्माण झाली होती. हां. मग तुम्ही बाईक रेसिंग सुद्धा केलेली आहे. येस. म्हणजे सुरुवात तुम्ही तिथूनच हो. केली. तर तो अनुभव नेमका कसा असतो? म्हणजे जेव्हा तुम्ही रेसिंग करता त्यावेळेला काय फील करता? ॲक्च्युअली थ्रिल आहे. तुम्ही जे आता एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे. हां. थ्रिल कसं फील करतो. हां. बट स्पीडची एक आवड आहे. हां. तुम्ही बघा बरीचशी मुलं गाडी जोरात चालवतात, हं, तर हं. थ्रिलच आहे ना ते हो, हो, स्पीडनी हो. जाणं. हां. तर ते एक फील होतं मला, की मी बाईक रेसिंगमुळे मला ते मिळत गेलं हं, हं. आणि मग कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला लागलो. हां. मग मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक त्याचे पण बरेचसे प्रकार हं, असतात हं. रेसिंगचे. हां. बाईक्समध्ये पण रॅलीज असतात. हो. म्हणजे काही स्टेडियममध्ये असतात, काही स्टेडियमच्या बाहेर असतात. हं. स्टेडियममध्ये असं असतं त्याला मोटो जीपी म्हणतो किंवा मोटो क्रॉस म्हणतो आपण. हं, हं. ते पण वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि अच्छा. बाहेर करतो त्याला आपण रॅलीज म्हणतो. हं, हं. बाईक्समध्ये पण कार्समध्ये पण हां. आपण. तर त्याच्यामध्ये 14 वर्ष घालवले पहिले 1987 ते 2001 पर्यंत. हं, हं, हं. अच्छा आणि त्याच्यानंतर मग कार रेसिंगमध्ये कसे आलात? मग मध्ये मी थोडा ब्रेक घेतला हां. कारण का बिझनेस करणं, उपजीविकेसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये बॅकपॅकिंग केलं मी. थोडंसं हां. जग बघायचं एक इच्छा होती की जग हां. बघूया.
ते एक बॅग घेऊन 7 एक वर्ष मी बॅकपॅकिंग केलं. बरेचसे देश पाहिले, 100हून जास्त देश पाहिले असतील अच्छा. ॲज अ बॅकपॅकर. हं, हं. आणि ते करता करता मग बिझनेसही थोडेसे करायला सुरुवात केली. कारण का शेतकरी कुटुंब असल्यामुळे फक्त शेतीवर काय भागणार नव्हतं. हां. जसं तुम्हाला माहिती म्हणजे मी केबल नेटवर्क पण होतं माझं. ओह! आणि अच्छा. बरेचसे चॅनल्स आमच्या इथं लागलेले असायचे असेच. हं, अ, हं. गावामध्ये केबल नेटवर्कही चालू केलं होतं शेतीला जोडधंदा म्हणून. हां, हां. ते केबल नेटवर्कही चालवलं होतं मी. अच्छा. आणि येस. मग त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही आता सांगितलं, की शेती होती आणि शेतीची जी कामं आहेत, ते तुम्ही स्पीडमध्ये करायचा. हो, तिकडे प्रॅक्टिस हो. त्या वेगळ्या पद्धतीने तुमची सुरू इनफॅक्ट इनफॅक्ट मी माझ्या घराच्या तरी ट्रॅक बनवला होता 1987 साली. ओह! अच्छा. आणि अहमदाबाद मोटोक्रॉस मी पहिलीच रेस चालवली 87. त्यात मी लास्ट आलो होतो शेवट. माहीत नव्हतं कसं काय करायचं. हां. पण ते बघितल्यावर कळलं की असा ट्रॅक आपण घरापाशी का नाही बनवायचा हां, आपल्या. हां, हां. तर शेतामध्ये थोडीशी घरी वाद करून थोडी जागा घेतली हं, हं. घरच्यांकडनं आणि तिथे एक छोटासा ट्रॅक बनवला. हं, एवढा मोठा नाही पण त्याचा छोटंसं एक मिनिएचर ट्रॅक आणि तिथं हं. प्रॅक्टिस करू लागलो मी अच्छा. बाईक्सचे वगैरे. ओके. तर मी घरा शेजारी ट्रॅक बनवला होता 1987-88 साली. हां. मग ही जी तुमची पहिली रेस होती, तो अनुभव नेमका कसा होता? पहिली रेस अहमदाबादला 10 जून हां, 1987 मध्ये केली. लास्ट हां. आलो. आता सांगितलं हां, हां, हां. आपल्याला. तर काहीच काहीच आयडिया त्याचा काही नव्हती. विचार केला होता का तुम्ही? काहीच माहीत नव्हतं. गाडी घेऊन फक्त रेसला जायचं. हां, हां. क्लबमध्ये मेंबर होतो. मग हां. क्लबची टीम चालली. मग क्लबच्या टीममध्ये गेलो. हं, हं. आधी कधीच काही केलेलं नाही. हां. 5-7 वेळा पडलो, लागलं इकडं-तिकडं. काहीच आयडिया नव्हती. हं, हं. बघून लोकांचं बघून चालवायचा प्रयत्न केला. ओके. मग कळलं की आपल्याला सराव करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. मिलिटरी हं. स्कूलमध्ये होतो तर थोडंसं खेळायचं बऱ्यापैकी नॉलेज होतं. हां. मग घरापाशी ट्रॅक केला, मग सराव करायला चालू केली. अच्छा. त्याच्यात दुसऱ्या रेसमध्ये कोल्हापूरला डर्ट ट्रॅक होती. त्या रेसमध्ये फर्स्ट आलो मी ओह! ग्रेट. 4 महिन्यानंतरच. हां, हां. मग तुम्ही सांगताय, की तुम्ही सुरुवातीला शेतीमध्येही कामं हो, केलेली आहेत. हो. मग ती जी स्किल्स आहे शेतीमध्ये कामं करण्याचे इकडे कामी आले? बरेचदा कसा फायदा झाला त्याचा? ॲक्चुअली फायदा का तोटा मला हां, हां. सांगता नाही येणार. हां, बट शेतीमध्ये काम नक्की केलं. हां. शेतीमध्ये प्रत्येक शेतकरी प्रेक्षकांना माहिती की जोही कोणी शेतकरी असेल तो शेतात काम करतोच हो, हो. करतो. खरं आहे. आणि आपल्या बाबांना मेहनत मदत करत करणे असतो. किंवा हां. शेतीमाल काढणे, बाजारला मार्केटला नेणे हं. किंवा ट्रॅक्टर चालवणे किंवा पडेल ती कामं करणे शेतात. हो, तर हो. डेफिनेटली मी माझ्या सगळ्या कुटुंबियांनी काम केले शेतामध्ये. आणि वडिलांचा कुठलाही व्यवसाय नव्हता दुसरा. हं, हं. आजोबांचाही शेती हा व्यवसाय होता, वडिलांचाही शेती. हं. आणि शेतीला जोडधंदाही बाबांनी काही केला नव्हता. हां, हां. तर मी ठरवलं की शेतीला आपण जोडधंदा करायला पाहिजे. फक्त शेतीवर राहून अवलंबून चालणार नाही आपल्याला. हं, हं, हं. कारण शेती 3 भाऊ, 1 बहीण, हो, हो. कुटुंब मोठं होतं. हं. मग आम्ही जोडधंदा म्हणून मग केबल नेटवर्क थोडंसं काही असं करायचा प्रयत्न केला हं, त्यावेळेला. हं. पण तुम्ही जेव्हा रेसिंग करत होता, त्यावेळेला तुम्हाला कधी भीती वाटली? किंवा असं वाटलं, की काहीतरी होऊ शकतं किंवा बरेचदा आता झाले. हां. 200 पेक्षा जास्त ॲक्सिडेंट झालेत. ओह! नाक तुटलंय. हां, हां, हां. स्टिचेस आहेत, 5 स्टिचेस मग आहेत. त्यानंतर तुम्ही काय केलं? काही नाही. तर तुम्ही एखादा खेळ खेळायला गेला तर लागणार तर आहेच आहे. इट्स अ हं. पार्ट ऑफ मोटर स्पोर्ट्स. हं, हं, हं. पण इम्पॅक्ट तर लागणारच आहे सेफ्टीचे काही तुम्हाला. मेजर्स घेतले म्हणजे असतात, सेफ्टीसाठी काय-काय असतात. असतं? हेल्मेट्स असतात, गार्ड्स असतात बरेचदा. हां, हां. तर त्यातने बरेचदा इम्पॅक्ट तर लागतातच लागतात आणि लाईफ थ्रेटनिंग पण आहे. हं, आय हॅव सीन पीपल डाईंग अराउंड मी मोटर स्पोर्ट्समध्ये. हं, हं. भीती नाही घालत मी कोणाला, पण हां, हां. मोटर स्पोर्ट्स थोडी लाईफ थ्रेटनिंग आहेच आहे. हं, हं. पण थ्रिल सुद्धा आहे आणि आहे ज्यांना ते थ्रिल आहे. पॅशन आहे, क्रेझ आहे मी स्किल्स. सर्वात जर रिस्की खेळ असेल तर मोटर स्पोर्ट्सच आहे जगातला. बरोबर. F1 म्हणा किंवा जर तुम्ही जर रिसर्च केला हं, हं. तर मग माउंटेनिअरिंग किंवा फ्लाइंग प्लेन्स, हं. फायटर प्लेन्स किंवा मोटर स्पोर्ट्स हे हां, रिस्कीच हां. आहे. खरं आहे. तर मग आता हे जे एवढं रिस्की खेळ आहे, त्याचबरोबर तो खर्चिक आहे असंही म्हटलं जातं. ॲब्सोल्युटली मग आहे. जेव्हा हा समजा खेळ खेळायचा असेल एखाद्याला, तर तो खर्च कसा उभा करायचा? ॲक्च्युली इनिशियली तुम्हाला तुमची गाडी स्वतःलाच बनवायला आहे. जसे मी माझ्याकडे जावा होती, हां. तिला मॉडिफाय केली थोडीशी आणि तुम्ही थोडं जर परफॉर्म केलं तर स्पॉन्सर्स तुम्हाला नक्की मिळतात. आणि अच्छा. आजकाल तर खूप ईझी आहे मला असं हं, वाटतं. हं, हं. तुम्ही जर थोडंसं जर परफॉर्म केलं, समजा आपण एखादं क्रिकेट खेळायला निघालो, तर आपण हां. बॅट बॉल आपल्याला विकतच घ्यावा लागेल. तुम्हाला बरोबर. डायरेक्ट स्पॉन्सर तर कोणीच नाही करणार. हं. ॲड घेणं किंवा एखादा क्लब जॉइन करणं, एखादी अकॅडमी जॉइन करणं, तसंच मोटर स्पोर्ट्सचं पण आहे, की तुम्हाला हां. तुमची गाडी असणं, तुम्ही तुमचं थोडं इनिशियल इन्व्हेस्टमेंट बाकीच्या खेळापेक्षा थोडी जास्त आहे याच्यामध्ये. हं, हं, हं. पण तुम्हाला एकदा जर परफॉर्म केलं तर तुम्हाला स्पॉन्सरशिप पण लवकर मिळू शकते. अच्छा. आता मी टाटाच्या टीममध्ये होतो, महिंद्राच्या टीममध्ये होतो, हं, तर हं. मग काही करायची गरज नाही. सगळं गाड्या तेच देतात, सगळं तेच देतात. हं. इनफॅक्ट तुम्हाला थोडंसं मानधन पण मिळतं त्याच्यामध्ये. अच्छा. तुम्हाला थोडा इन्कम पण होऊ शकतो हं, हं, त्याच्यातनं. हं. येस. आणि असंही म्हटलं जातं, की या खेळामध्ये प्रॅक्टिस खूप लागते. पण प्रॅक्टिससाठी दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ते ट्रॅक आहेत. पण आपल्याकडे तेवढी सुविधा नाहीये. तर तसंच आहे का? म्हणजे सत्य परिस्थिती नेमकी काय आहे? किंवा बरोबर कशा आहे. पद्धतीनं सत्य हां. परिस्थिती तीच आहे. आमचं फेडरेशन चेन्नईमध्ये FMSCI दक्षिण भारताचा नेहमी दबदबा राहिला ह्याच्यामध्ये. हं, हं. महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्रात पण मोटर स्पोर्ट्स क्लब बॉम्बेमध्ये पण आहे. हां, हां. मुंबईची इनफॅक्ट मोठी हिस्ट्री आहे अच्छा. ह्याच्यामध्ये.
आणि मुंबईमध्ये पण बऱ्याचशा रेसेस झाल्या तुमच्या जूला झाल्यात, पुण्याच्या एअरपोर्टला झाल्यात. हम्म. बॉम्बेमध्ये म्हासा म्हणून क्लब होता, महाराष्ट्र ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन, ओके. मुंबईचा क्लब आहे तो. हम्म. आणि पुण्यामध्ये पण रेसिंग क्लब्स होते. तर महाराष्ट्राची पण मोटरस्पोर्टची लेगसी मोठी आहे तशी पाहिली तर. हम्म. पण दबदबा ओव्हरऑल बघता तर दक्षिण भारतातच जास्ती होता. अच्छा. मग आपल्याकडे आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता ज्या सुविधा आहेत त्या इनफ आहेत का? आहेत आता मला असं वाटतं पॅन इंडिया सगळ्यांना इक्वल प्लेइंग फील्ड आहे. नॉर्थ ईस्टचे पण चांगले ड्रायव्हर्स आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये पण मोटर स्पोर्ट्स मोठा आहे. आणि यंग जनरेशनमुळं मला असं वाटतं काश्मीरमध्ये पण रेसिंग टीम आहे. ओ, हो, अच्छा. काश्मीरची पण एक चांगली रेसिंग टीम आहे. हम्म. तर भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये मोटर स्पोर्ट्स आहे आता. आणि आता सगळ्यांना इक्वल लेवल प्लेइंग फील्ड आहे असं मला वाटतं. आणि यंग जनरेशन त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीने भाग घेत आहे. आणि भारतामध्ये आता इंटरनॅशनल लेवलला जर आपण बघताल तर बऱ्याचशा भारतीय ड्रायव्हर्सनी चांगलं परफॉर्म केलेलं आहे वर्ल्ड लेवलला. येस. तर आता आपल्याला बरेचसे लोक बघत असतील आणि त्यांच्यापैकी काही लोकांना ते असेल की मलाही रेसिंगमध्ये जायचं आहे, हो. तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, जे तरुण आहेत त्यांनी? मोटर स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यासाठी आता क्लब्स जॉईन करायला पाहिजेत. हां. ट्रेनिंग स्कूल्स आहेत, ट्रेनिंग अकॅडमीज आहेत भारतामध्ये. हं. तुम्ही स्टेट लेवल किंवा बेसिक लेवलपासून तुम्ही भाग घ्यायला सुरुवात करा. अच्छा. यंग जनरेशनसाठी कॅच यंग म्हणून प्रोग्राम पण आहे. पोलो कप भारतामध्ये होता की किंवा कार्टिंगचे चॅम्पियनशिप होतात तर तुम्हाला कार्टिंग पूर्ण स्पॉन्सरशिप मिळते. अच्छा. ऑल इंडिया कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये. त्यात जर तुम्ही जाता तर पहिल्या 2 लोकांना स्पॉन्सर केलं जातं. असे बरेचसे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. हा एकच प्रोग्राम सांगितला पण असे बरेचसे यंग लोकांसाठी प्रोग्राम्स आहेत आत्ता सध्या. तर त्या प्रोग्राम्समध्ये त्यांनी नक्कीच भाग घ्यावा. फेडरेशनच्या वेबसाईटवर बरेचदा माहिती आहे किंवा इंटरनेटवर त्याची माहिती नक्कीच उपलब्ध आहे. आता तुम्ही रेसिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये कार असेल किंवा बाईक रेसिंग सुद्धा तुम्ही केलंय. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, बाईक की कार? ॲक्च्युली बाईक. अच्छा. कारण मी बाईक रेसिंग बाईक माझी फर्स्ट लव्ह होतं. पण कारमध्ये मी जास्त परफॉर्म केलं. हां. असं मी कारण मी बाईक्समध्ये इंटरनॅशनल नाही गेलो. हां. त्यावेळेस ते विजन नव्हतं मला की इंटरनॅशनल जाऊ शकतो आपण. कारण मी 80sमध्ये बाईक रेसिंग केलं. मी 87 चालू केलं आणि 2000 पर्यंत केलं. ओके. पण जेव्हा मी कारमध्ये आलो मी ठरवलं की आपण इंटरनॅशनल जायला पाहिजे. भारतातले मी काही इव्हेंट्स जिंकले, बऱ्याचशा काही रॅली जिंकल्या, THD फॉर्मॅट, ऑटोक्रॉस, कार रॅलीज वगैरे. पण मग मी आंतरराष्ट्रीय जायचं ठरवलं. आणि मी मलेशियातनं माझी सुरुवात केली 2009मध्ये. अच्छा. आणि 2011मध्ये मी मलेशियन चॅम्पियनही झालो P9 फ्रंट व्हील ड्राईव्ह गटामध्ये. आणि 2013मध्ये मी एशिया पॅसिफिक चॅम्पियन प्रोडक्शन कपमध्ये पण झालो. तर तिथून पुढे ती जर्नी सुरू झाली. मग मी युरोपमध्ये रेस चालवली, वर्ल्ड WRC चालवलं, वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिप चालवली. आणि आत्ताच यावर्षी मी डकार रॅली चालवली, हां. जी जगातील सर्वात अवघड रॅली मानली जाते. त्याला हे पॅरिस. विशेष काय आहे, म्हणजे या डकार रॅलीचं खासियत काय आहे? ॲक्च्युली ही रॅली 1979 साली सुरू झाली. पॅरिस डकार याचं नाव होतं आधी. हां, हां. ती पॅरिसला चालू व्हायची फ्रान्समध्ये. आणि डकार ही सेनेगलची राजधानी आहे आफ्रिकेमध्ये. अच्छा. सेनेगल ही एक कंट्री आहे आणि त्याची राजधानी डकार आहे. हां, हां. ही साधारण 15,000 किलोमीटरची रॅली होती ही. ओके. आणि 16 दिवस चालते ही. तुम्ही रोज जवळजवळ 800-900-1000 किलोमीटर गाडी चालवता. अच्छा. आणि लिटरली रोड नसतात. ऑफ रोड तुम्ही सहारा डेझर्ट क्रॉस करता, ओ. जंगल फॉर कच्चे रोड असतात पूर्वी. आपण किंवा बरेचदा वाळवंटात तर रस्ता असायचं काही गारलच नाही. तुम्हाला GPS नॅव्हिगेशन किंवा वे पॉईंट्स नॅव्हिगेशन तुम्हाला करावं लागतात. अच्छा, म्हणजे एक ॲडव्हेंचर सारखं म्हणता इट्स अ रेसच आहे ही. आणि प्लॅनेटवरची सगळ्यात मोठी आणि लांब रेस आहे आपल्या पृथ्वी तलावावरची. येईल. आणि ह्या रॅलीमध्ये फिनिशिंग पण इट सेल्फ इज अ व्हेरी डिफिकल्ट चॅलेंज. म्हणजे आधी तर लोक म्हणायचे 20-30% लोक फिनिश करायचे ही रॅली. तर भारतात बायकर्स काही लोकांनी आधी भाग घेतला होता, पण कार्समधनं कोणी घेतला नव्हता. ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं माझ्या की इंडियानी ट्राय कलर आपला तिथं दिसला पाहिजे ह्या रॅलीमध्ये. तर मी कार रॅलिंग करता करता म्हटलं ही रॅली एक आपण क्रॉस कंट्री करायला पाहिजे. तुमचा तो एक्सपिरियन्स कसा होता हो. डकार रॅलीचा? डकारचं सांगण्यासारखं खूप काय आहे, हां. बट इट वॉज व्हेरी टायरिंग. लॉंग डिस्टन्स रॅली आहेत. रोज सकाळी तुम्ही 5:30-6ला ड्रायव्हिंग चालू करता. तुम्ही 700-800 ऑफ रोड टेरेनवर गाडी चालवता ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आणि संध्याकाळी तुम्ही झोपताना परत चालू करता. तर 8 अच्छा. दिवस रॅली होते, एक सुट्टी असते, परत 7 दिवस होते. ओ, ओके. आणि तुम्ही जवळजवळ 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त आणि अंतर तेही चालवता. ऑफ रोड? सगळं ऑफ रोड. ऑफ रोड आहे. आपण डकारचे व्हिडिओज प्रेक्षक बघू शकतात हो, हो, यूट्यूबवरती. हो. मी असं सांगून त्यांना व्हिज्युअलाइज नाही होणार, पण व्हिडिओतनं बऱ्यापैकी म्हणजे idea बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळत असतील. हो. ऑफ रोड तुम्ही जाताय म्हटल्यानंतर मध्ये मग डिझर्ट असेल किंवा जे बरंच काही जे काही येईल ते मध्ये डेझर्ट येईल, जंगल येतील, माउंटन्स येतील. तर यू हॅव टू क्रॉस. आणि ठराविक रूट असतो त्याचा, त्या रूटनेच तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं या डकार रॅली दरम्यान? म्हणजे पूर्ण जो रॅली तुम्ही क्रॉस केली, पूर्ण रस्ता क्रॉस केला. डेझर्ट खूप हो. सुंदर आहेत.
अच्छा. आणि जे ड्यून्सची हाईट बघताल तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार. हां, हां. 200-300 मीटरचे ड्यून्स आहेत. ओह! व्हेरी, व्हेरी हाय. हं, हं. आणि डोंगरापेक्षा उंच वाटतात ते मग कधी-कधी. तिकडे असे जे काय म्हणतात वाळवंटामध्ये जे एक हे येत असतात, चक्रीवादळ वगैरे हो. येत असतात, तर त्या पद्धतीनंही सँडस्टॉर्म होते ना. हां. होते. आम्ही संध्याकाळचे सँडस्टॉर्म कायम यायचे. हं, हं, हं. वाळवंटामध्ये दिवसा खूप गरम होतं, रात्री खूप गार असतं. हो, हो, हो. म्हणजे वाळू जी जितके लवकर गरम होती, तितक्या लवकरच ती गार होते. हं, हं. आणि रात्री फ्रीजिंग असतं, फ्रीजिंग कोल्ड. हां. आणि मध्ये आधी अडथळा असल्यामुळे वारं जे बोचतं, हं. वारं जे फ्लो होतं ते बोन चिलिंग असतं एकदम. ओह! म्हणजे तुम्ही स्लीपिंग बॅग्स वगैरे घेऊन आणि तुम्हाला तुमचं टेंट लावून स्वतः झोपावं लागतं. हं, हं. तिथे फॅसिलिटी काही नाहीये. खरं आहे. स्वतःचं तंबू टाकून झोपायचं, उद्या उठायचं, तंबू काढायचा, हं, हं. दुसऱ्या ठिकाणी नेऊन परत टाकायचा तंबू. हं. जिथं त्यांनी एक हॉल्टचा बे वॉक म्हणतो आम्ही, त्याला बी वॉक म्हणतो आम्ही. हं, हं. एक छोटं विलेज बनवलेलं असतं. तिथं तुम्ही अंघोळ करू शकता, जेवणाची व्यवस्था असते हं, हं. आणि नेक्स्ट डे परत तुम्ही चालवता गाडी. अच्छा. तर मग हे वाळवंटामधून गाडी चालवणं हे किती चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग, ॲब्सोल्युटली चॅलेंजिंग. रस्ताच नाहीये हं. आणि डोंगराचे आकार कसे पण असतात हो आणि ती वाळू आहे. आणि ती वाळू आहे, परत ग्रिप नाही त्याच्यामध्ये. हं. तर एक स्किल सेटनी किंवा वाऱ्याचं त्याला एक स्किल सेट लागतं पर्टिक्युलर. हं. रीड करणं, ड्यून्स, सँड कलर, सँडचं कलर काय आहे, हं, हं. कुठनं ड्यून चढता येईल, कुठनं रस्ता जाता येईल तुम्हाला. अच्छा. वाऱ्याचं पॅटर्न लक्षात येणं खूप इम्पॉर्टंट आहे. हं, हं. ज्या साईडनी वारा येतो त्या साईडनी गाडी चालवणं जास्त गरजेचं आहे. ओके. कारण का ते पलीकडची बाजू पोरस असते. हं, हं. सँड दुसरीकडे डिपॉझिट होत असतं हां. ओढून आणि ती बरोबर. तिकडे तर त्या बाजूने गाडी चालवते ती अडकेल, ती जाऊ शकणार नाही. हं. म्हणून विंड पॅटर्न पण लक्षात ठेवणं. विंड पॅटर्न एक गोष्ट झाली, परत तुम्हाला ड्यूनचे शेप्सवरून कळतं की पलीकडे काय आहे. हं. एक अंदाज येतो, कळत तर खरं. नाही. कुठनं ड्यून चढलं पाहिजे. तर ह्याचा पण एक तुम्हाला अभ्यास करावा लागतो. हं, हं. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये करायचं असतं हे खरंय, सगळं. खरंय. कारण तुमच्याकडे वेळ नाहीये वेळ अजिबात आणि जर नाही. वेळ त्याच्यामध्ये तुम्ही लावला तर हां. दुसरे पुढे जातील. ॲब्सोल्युटली, हं. ॲब्सोल्युटली. आणि हे जे रॅली तुम्ही आता एवढ्या इंटरनॅशनल रॅलीमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे, भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, अनेक देशांमध्ये तुम्ही गेलात. राईट. तर रॅलीसाठी एखाद्याची तयारी नेमकी कशी करावी लागते? म्हणजे फिजिकल असेल, मेंटल असेल, तर यासाठी काय तयारी करतात? ॲक्च्युली प्रॅक्टिस करणं, तुम्ही नॅशनल लेवलला भाग घ्या पहिला, स्टेट लेवल, नॅशनल लेवल. हां, हां. ऑटोक्रॉस म्हणून एक स्पर्धा असते. त्यातला रॅलीचा छोटा प्रकार आहे. हं. 1.5-2 किलोमीटरची ग्राउंडमध्ये रेस होते ऑटोक्रॉस आणि एक एक गाड्यातून टायमिंग घेतात. तिथं जे बेस आहे ऑटोक्रॉस. हं. रॅलीचा बेस ऑटोक्रॉस आहे. हं. ऑटोक्रॉस नंतर मग तुम्ही एक CSD फॉर्मॅट रॅली असतात, टाईम डिस्टन्स फॉर्मॅट. हं. त्यात तुम्ही भाग घ्या. हं. मग तुम्ही इंडियन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्या. त्यानंतर जर तुम्ही छान परफॉर्म केलं तर मग तुम्ही इंटरनॅशनल जाऊ शकता. हं. तसं प्रत्येक खेळाला आपण खालनं सुरुवात करतो, तर मोटर स्पोर्ट पण तसंच आहे. हं. आणि मग तुम्ही इंटरनॅशनलमध्ये तुम्ही साऊथ ईस्ट एशियामध्ये भाग घेऊ शकता. मलेशिया, थायलंड आपल्याला हं. जवळ आहे. मग एशिया पॅसिफिक चॅम्पियनशिप आहे, जी एशिया आणि पॅसिफिक कॉन्टिनेंट मिळून होते. आणि ओके. मग तुम्ही युरोपमध्ये जाऊ शकता, मग वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाऊ शकता. अच्छा. असा हा जर्नी नॉर्मली लोकं करतात. हं, हं. आणि मी तसाच केला तो ॲक्च्युली. ओके, ओके. म्हणजे स्टेज असतात. हो, खालनं तुम्ही सुरुवात करा. हं, हं. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, तुम्ही आता मघाशी सांगितलं, की एक ॲक्सिडेंट झाला होता तुमचा, नाक फुटलं होतं हेही तुम्ही हो, हो, दाखवलं. हो. तर तो जो ॲक्सिडेंट आहे तो नेमका कशामुळे झाला होता? कोणाची चूक होती? नाही, काही चूक तुमच्या वगैरे काही लक्षात आलेलं? हां, नाही. ड्रायव्हिंग एरर असतं. बाकी काही नाही. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. मी डबल जंप घेत होतो बाईकवरनं. हां. ती क्लिअर नाही झाली. मग बाईक नोज लँड झाली, तर तुम्ही पडलात त्याच्यामध्ये. ओह! तर नाकाला लागलं. हं, हं, हं. कारमध्ये पण ॲक्सिडेंट होतात. बरेचसे ॲक्सिडेंट ट्रेनिंगमध्ये जास्ती होतात हं, ॲक्च्युली. हं, हं. जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी शिकत असता, हां. ब्रेकिंग म्हणा किंवा ड्रिफ्टिंग म्हणा किंवा हाय स्पीडला गाडी चालवणं. हं, वेगवेगळ्या तुम्ही टेक्निक शिकत असता. लेफ्ट फूट ब्रेकिंग आहे त्याच्यामध्ये. हं. तर त्यावेळी जास्त ॲक्सिडेंट होतात. हां. रेसमध्ये जवळ नॉर्मली आम्ही 70-80-90% गाडी चालवतो. हं, हं. पण ट्रेनिंगमध्ये तुम्ही जास्त पुश करता. तर ट्रेनिंगमध्ये ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्ती असतात ॲक्च्युली. हं, हं. रेसमध्ये रिस्क घेता येत नाही, कारण फिनिश करणं, टीमला पॉईंट्स कमवणं गरजेचं असतं. हो. रेसमध्ये तुम्हाला थोडी कॉशियस गाडी चालवायला लागते. हं. कारण का आपल्या संघाला जिंकवायचं पण असतं, फिनिश पण करायची असते. जर तुम्ही फर्स्ट सेकंड नाही आला तर तुम्ही थर्ड फोर्थ येऊन पॉईंट्स पण तुम्ही तुमच्या टीमसाठी कमवू शकता. पण बरोबर. फिनिश करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. तर रेसमध्ये जास्त रिस्क घेऊन चालत नाही. हं, पण ट्रेनिंगमध्ये तुम्ही रिस्क घेऊनच प्रॅक्टिस करता, का तुम्ही नवीन गोष्टी शिकत असता. हं, नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन टायर्स येतात, नवीन सस्पेन्शन असतं. तुम्ही नवीन गोष्टी ट्राय आउट करत असता. हं, तेव्हा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. हं. मग हा जो तुमचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेला तुमच्या फॅमिलीची रिएक्शन काय होती? बऱ्याचदा घरी सांगत नाही. ओह! ॲक्सिडेंट झालं, लागलं वगैरे. पण ते बघत असतील ना व्हिडिओज किंवा पण रेसमध्ये घरी ते सांगायचं काही एवढा काही मोठा नव्हता, थोडंच लागलं होतं. हं. असं पण इम्पॅक्ट जास्ती लागलेले असतात अच्छा. बऱ्याचदा. येस. पण हा खूप जोखमीचा खेळ आहे. आहे डेफिनेट हां. लाईफ थ्रेटनिंग. मग वर्ल्डमधला सर्वात जोखमीचा खेळ मोटर स्पोर्ट्सच आहे. हं. मग याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळाला? कसा तो मिळवला तुम्ही? ॲक्च्युली माझ्या पत्नीने सपोर्ट केलं, मुलींनी सपोर्ट केलं.
आणि त्यांना ते थोडंसं असं अ, त्यांना जाणवलं असेल की मोटर स्पोर्ट्स हे माझं लाईफ आहे हं, आणि मी जर हे नाही केलं तर आय विल नॉट बी द सेम पर्सन. तर त्यांनी हं, थोडंसं सपोर्ट केलं. त्यांचे सॅक्रिफायसेस ह्याच्यात जास्ती आहेत असं मला वाटतं, पत्नीचे आणि मुलीचे पण हं, माझ्या. हं, हं. आणि ऑफकोर्स त्यांना मनातून भीती वाटत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की यांनी कधी रिटायर होतील आणि घरी येतील आणि राहतील. हं, पण हं. त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवलं नाही असं मला वाटतं. राईट. आणि एक अशी गोष्ट जी एखाद्या रेसरला उत्तम किंवा बेस्ट रेसर बनवते ती कोणती? मला वाटतं त्याला सगळ्या कंडिशनमध्ये गाडी चालवता आली पाहिजे. अच्छा. त्याच्याकडे नॅचरल ॲबिलिटी पाहिजे, स्नो, डेझर्ट, हं, हं. माउंटन्स. तर एक चांगला रॅली ड्रायव्हर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक टार रोडवर तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे, ग्रॅव्हलमध्ये चालवता आली पाहिजे. आता मी एशिया पॅसिफिकला होतो तर मलेशियामध्ये खूप चिकट आणि घसरडे रस्ते हं, असतात. हं, हं. ते न्यूझीलंडमध्ये खूप फास्ट फ्लोईंग रोड्स असतात. हां, हां. व्हाईट सँड असते. ते चायनामध्ये गेलं तर थोडेसे माउंटेनस रोड्स आहेत. तर तुम्हाला तुमची ॲबिलिटी पाहिजे तुम्हाला प्रत्येक टेरेनवर गाडी चालवताना. हं, आता हं. मी बर्फामध्ये गाडी चालवली आईसवरती. हां. तर -22, 20-22 टेम्परेचर होतं. तर स्नोमध्ये पण तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे. एक चांगला ड्रायव्हर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक टेरेनवर गाडी चालवता आली पाहिजे किंवा तुम्ही शिकलं पाहिजे असं हं, मला हं, वाटतंय. हं. आणि याच्यामध्ये चॅलेंजिंग सगळ्यात कोणतं असतं? ॲक्चुअली सगळं चॅलेंजिंग होतं हां. ॲक्चुअली. सगळ्यात एक वेगळे-वेगळे पद्धतीचे ड्रायव्हिंग आहे. हं. मला तर डेझर्ट मोस्ट चॅलेंजिंग असू शकेल कारण का रस्ता नाहीये म्हणून. अच्छा. आणि याच्यामध्ये काही वयाचं बंधन असतं का? कुठल्याच खेळायला वयाचं बंधन नसतं. हां. कुठल्याच खेळायला नाही. ॲब्सोल्युटली नाही. हं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही करू जोपर्यंत शकता. तुम्ही परफॉर्म करताय तोपर्यंत तुम्ही संघात आहात. हां. कुठलाही खेळ घ्या तुम्ही. हं, हं. जर तुम्ही प्रत्येक रन्स काढले क्रिकेटमध्ये तर तुम्हाला संघात घेणारच आहे. खरंय. मग तुम्ही 20 वर्षाचे आहात का 40 वर्षाचे आहात काय? हं, काही हं. फरक नाही पडत. राइट. एखादा 20 वर्षाचा असेल तो 0वर आउट होत असेल त्याला कसे घेताल संघामध्ये? हं. पण एखादा 40 वर्षाचा आहे तो दररोज 100 रन काढतोय. त्याला संघात नक्कीच घेणार तुम्ही. हं, हं. तर इट्स ऑलवेज परफॉर्मन्स बेस्ड. बरोबर आहे. तर आणि तुमचा परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला संघात घेणार. हं. एज इज ओन्ली अ नंबर कुठल्याही खेळासाठी. आणि मुलींसाठी याच्यामध्ये किती चान्सेस आहेत आहेत किंवा मुलींचे पण हां. टीम्स आहेत. मुली पण बऱ्याचशा रेसिंग करतात आहेत. हं, हं. ॲब्सोल्युटली करतात आहेत. अच्छा. येस. मग मुलींचा लेडीज क्लास वेगळा असतो. हां. हो. मग आपल्या भारतातून किती मुली या आहेत क्षेत्रामध्ये बऱ्याचशा जातात? मुली करतात. माझ्याकडे वर्ल्ड हां. चॅम्पियनशिपला माझ्याबरोबर एक प्रगती गावडा म्हणून मुलगी होती. हं, हं. तिने मुलींच्या यात भाग घेतला. 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप झालं होतं. ती मुलगी होती ह्याच्यातली माझ्याबरोबर संघामध्ये. हं, हं, हं. हो. ओह! अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं आता म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, की बऱ्यापैकी आपल्या इथे सुविधा त्या बनतायत, बरेचसे लोक त्याच्यामध्ये भाग घेतात आणि एक मोठा चाहता वर्ग आहे रेसिंगचा. हो, कारण बऱ्याचशा लोकांना घरी बसून सुद्धा रेसिंग बघायला आवडते. हो, तिथे जाऊन जिथे रेस हो. होतीये तिथेही जाऊन बघतात ते स्पेसिफिक. तर मग अशा वेळेला या रेसिंगचं फ्युचर नेमकं काय असेल? ॲक्च्युअली रेसिंग हा स्पोर्टच आहे. हां. युरोपमध्ये सुरुवात झाली त्याची. हो. युरोपमध्ये हा मोठ्या प्रमाणावर खेळला जातो हं, आणि हं. मग साऊथ ईस्ट एशियामध्ये पण हं. जास्ती प्रमाणात जसं थायलंड आहे, मलेशिया आहे, जपान आहे. तर बऱ्याचशा देशांमध्ये काही-काही देशांचा नॅशनल खेळ मोटर स्पोर्ट्स आहे. हं, मी हं. इस्टोनियामध्ये रेस चालवली होती. इस्टोनियामध्ये रॅली चालवली होती. हां, हां. इस्टोनियाचा नॅशनल खेळ माहिती आहे काय आहे आपल्याला? रेसिंग आहे. अच्छा. राष्ट्रीय खेळ आहे. जसा आपला ओह! राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. हं, हं. काही देशांचा राष्ट्रीय खेळ मोटर स्पोर्ट्स पण आहे. हं, हं, हं. तर म्हणजे हा खेळच आहे जसं नॉर्मल गेम्स आहे तसे गेम्सच आहे ते. हं, हं. हा जो मग मोटर स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये एकतर झालं आपलं बाईकचं झालं रेसिंग, त्याच्यानंतर कारचं झालं. आता असं म्हणतायत की फ्युचरमध्ये फ्लाइंग कार येतील. हो. मग त्यावेळेला तसंही रेसिंग असू शकतं? असू शकेल काही काही सांगता येत नाही. हां, हां. फ्लाइंग कार्स आता इलेक्ट्रिक कार्स पण रेसिंग करतात. फॉर्म्युला 1 आहे. हं, इलेक्ट्रिक कारचा पण वेगळा गट आहे. हं, हं, जे पण काही मूव्ह होईल त्याचे रेसिंग होईल असं मला वाटतं. आता ते काय म्हणू रिमोट कंट्रोलच्या कारचं पण रेसिंग होतं. हं. एरोप्लेन्सचे जे ॲक्रोबॅटिक रेसिंग ते पण असतात. हां, हां. जेट स्की रेसिंग आहे, बोट रेसिंग आहे. हं, हं. रेसिंग प्रत्येक गोष्ट जी मूव्ह होते त्याचं रेसिंग आहेच आहे हं, हं. वर्ल्डमध्ये. खरं तर आपण रेसिंगविषयी बोलतो आणि मला वाटतं की आपण स्टुडिओमध्ये बसून हे सगळं बोलण्यापेक्षा जर रेसिंग करताना तुमच्यासोबत गाडीमध्ये किंवा बाईकवर किंवा तुम्ही प्लेन सुद्धा चालवता. हो, मी आता तिथे बसून शिकतोय. आपण जर याच्याविषयी बोललो असतो तर आज आणखी थ्रिल वाटलं असतं. पण तुम्ही या सगळ्या गोष्टी एवढ्या कशा काय करू शकता म्हणजे तुम्ही ॲक्चुअली हां. जसं मी आधी सांगितलं, की मला स्पीडची आवड निर्माण होते हं, आणि ते थ्रिल सुटलं नाही माझं. हं, मग ते वेगळ्या-वेगळ्या माध्यमातून मी करत राहिलो. बाईक्स, मग कार्स, मग एस-यू-व्हीज. हं, तर त्याचं ते एन्जॉय आता आता एरोप्लेन शिकतोय चालवायला. हं. लर्निंग पायलट लायसन्स घेतलंय आता. हां. तर शिकतोय आता चालवायला ते सुद्धा. अच्छा. आणि तुमचं जे हेल्मेट आहे, प्रत्येक रेसरचं हेल्मेटचं एक वेगळं डिझाइन हो. असतं. सेफ्टीसाठी काही मेजर्स घेतले जातात. तुमचं जे हेल्मेट आहे, ते कोणत्या डिझाइनचं आहे? कसं आहे? ॲक्चुअली हां, गिअरचा पार्ट आहे हा. हां, बऱ्याचशा कंपन्या जगामध्ये हेल्मेट बनवतात. हां. तर ते हेल्मेटची डिझाईन्स तुमच्या रेसवर आहे. तर समजा तुम्ही फॉर्म्युला 1 चालवता त्याला हां. एरोडायनॅमिक्स जास्त असतं हेल्मेटला. ओके. मोटोक्रॉसचे हेल्मेट वेगळ्या पद्धतीचे हं, असतात. हं, हं. की जे तुम्हाला इंजुरीपासून वाचवतात. तर ओके. प्रत्येक हेल्मेटची डिझाईन्स त्या रेसवर ठरतात. हं, हं, हं. अ,
रॅलीच्या हेल्मेट्समध्ये इंटरकॉम सिस्टम्स असतात की एकमेकाशी नॅव्हिगेटरशी बोलता हां. यावं. तर प्रत्येक हेल्मेट डिझाईन्स आहेत त्या रेसप्रमाणे ठरलेल्या असतात. हं, हं, हं. मग जर समजा तुम्ही रेसिंगमध्ये तर ऑब्व्हियसली जे दिलेले आहेत त्या कार, बाईक चालवत असाल. पण सामान्यतः तुम्हाला कोणती गाडी चालवायला आवडते जास्त? रोडवर ॲक्चुअली मी नियमांचं कोणाची पालन पब्लिसिटी करून? नाही करत आहे. पण माझी आवडते टोयोटा गाडी मला वाटतं सोपी आहे सगळ्यात, हां, हां, असं हां. मला वाटतं. तर टोयोटा गाडी मला वैयक्तिक आवडते. हं, हं, हं. ओके. आणि आत्ता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, कशा पद्धतीनं हे रेस असते किंवा कसं हे जग आहे रेसिंगचं एकूणच हे सांगितलंय. तर याच्यामध्ये बरेचसे लोक असे असतील, की त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे. तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? म्हणजे सगळं काही सोडून रेसिंगमध्येच यायचं, सगळं काही स्वतःला झोकून द्यायचं, की दुसरे स्किलसुद्धा त्यांनी ते घेतले पाहिजे, ॲक्चुअली शिकले मी पाहिजे? कधीच कोणाला सल्ला देत नाही की तुम्ही सगळं सोडून तुम्ही मोटर हं, स्पोर्ट्स करा किंवा करिअर करा. सर्व्हायव्हल इम्पॉर्टंट आहे. हं, तुम्ही तुमचे बिझनेस हे बघून तुम्ही हे करिअर करू शकता. हं, आणि मग जर तुम्ही प्रोफेशनल झाला तर मग तुम्ही बाकीचे बिझनेस सोडून तुम्ही प्रोफेशनल ड्रायव्हर बनू शकता. हं, पण इनिशियली स्लोली ट्रान्झिशन करणं इज अ गुड आयडिया. हं, तुमचे जे काय तुम्ही करिअर करताय उपजीविकेसाठी, तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हं, आणि हं, ते करता करता तुम्ही मोटर स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकता आणि मग मोटर स्पोर्ट्समध्ये तुम्ही करिअरही करू शकता. फक्त रेसिंगच नाही आहे. हं, हं. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, डिझाईन आहे, हां. रेसिंग कन्सल्टंट आहेत, हं, स्पोर्ट्स मेडिसिन आहे मोटर स्पोर्ट्समध्ये. हं, तर बऱ्याचशा गोष्टी मोटर स्पोर्ट्समध्ये करिअर म्हणून पण करता येतात. मॅनेजमेंट आहे, हं, हं, लॉजिस्टिक्स करणाऱ्या पण कंपन्या आहेत मोटर स्पोर्ट्समध्ये. हं, हं, करिअर म्हणून पण तुम्ही मोटर स्पोर्ट्समध्ये करू शकता. हं. पण तुमचं आधीचं फायनान्शियल स्टेबिलिटी असणं जास्त गरजेचं आहे असं हं, मला हं. वाटतं. आता आपण तुमच्याविषयी बोलूयात. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात आणि एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे या क्षेत्रातला. आता पुढचं नेमकं काय? म्हणजे पुढचं काय प्लॅनिंग आहे? काय करणार आहात? काय स्वप्न आहेत? अजून काय अचीव्ह करायचंय? ॲक्चुअली स्वप्न असं काहीच नाही. मी हां. जोपर्यंत मला स्पीड एक्सपिरियन्स करायला आवडेल तोपर्यंत मी नक्कीच करेल. पुढचे हं, हं. 4-5 वर्ष तर नक्की करेल असं वाटतंय. आणि मग माहीत नाही काय करेल टू बी ऑनेस्ट टू बी. हं, हं, हं. जेव्हा मला वाटेल की मी सोडायला पाहिजे मी नक्की सोडेल हं, त्यावेळेला. हं. लेकिन अभी रुकना नहीं है. हां, असं असं ज्याची विचारेल त्याची थांबून जाईल. हां, हां. पण आता तरी असा काही विचार नाहीये. वाह! छान. खूप छान आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही एवढे सारे मेडल जिंकलेले आहात आणि एवढे अचीव्हमेंट तुमचे आहेत. भारताचं प्रतिनिधित्व अनेक कार रॅलींमध्ये तुम्ही केलं आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छासुद्धा आणि त्याचबरोबर ऑल द बेस्ट फ्युचरसाठी आणि इथे आलात. खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद. तुम्ही आणि तुमच्या क्रूनी मला इथं बोलवलं आणि बोलायला इथं संधी मिळाली. थँक आपलेही धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. येस, थँक यू सो मच. आणि यासोबतच या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.